हे बघा किती छान मस्त खस्ता कुरवडी झालेली आहे। कुरवडीचा रंग तो खूप छान पांढरा शुभ्र आलेला आहे। मस्त खुसखुशीत कुरवड्या झालेल्या आहेत, अजिबातच तेलकट झालेली नाही। आज आपण उन्हाळी वाळवणीच्या रेसिपीमध्ये साबुदाणा कुरडई कशी करायची ते पाहतोय। या कुरडईला फारसे मेहनत लागत नाही आणि चिकही शिजवावा लागत नाही, त्यामुळे ही कुरडई करायला खूप सोपी आहे। नवीन शिकणारे पण सहज करू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे। कुरडई चवीला खूप छान लागते, पांढरी शुभ्र होते। उपवासाच्या दिवशी फराळ करायला वेळ नसेल तर ही कुरडई तळून आपण खाऊ शकतो। कुरडई करताना यामध्ये मी छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर वेळ न घालवता ही खुसखुशीत कुरडई कशी करायची ते पाहूया। याच पद्धतीने मी अजून 4-5 कुरवड्या छान तळून घेते। खूपच सुंदर झालेल्या आहे कुरवड्या। तुम्ही एकदा तरी या पद्धतीने माझ्या कुरवड्या करून बघा। या कुरवड्या करताना ना फक्त पाण्याचं प्रमाण आहे ना तेच महत्त्वाचं आहे। हे जर व्यवस्थित घेतलं ना तर कुरवड्या खूप छान बनतात। हे बघा किती छान मस्त खस्ता कुरवडी झालेली आहे। कुरवडीचा रंग तो खूप छान पांढरा शुभ्र आलेला आहे। मस्त खुसखुशीत कुरवड्या झालेल्या आहे। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।